सगळ्यांना जो प्रश्न पडलाय त्याच संदर्भातली ही पहिली बातमी आणि ते म्हणजे 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। सर्वपक्षीय बैठकीत हा इशारा देण्यात आलाय। आपल्याला माहिती आज सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती। या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी 8 दिवस लॉकडाऊनचा इशारा दिलाय। 8 दिवसानंतर हळूहळू सुविधा सुरू करू असं मुख्यमंत्री म्हणतायत। आज आपण बघतोय सर्वपक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती। राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि एकूणच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यामध्ये लॉकडाऊनला पर्याय नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर आता आठवडाभर लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे सध्या आपल्या संपर्कात आहेत। आपण त्यांच्याकडनं याविषयीची अधिक माहिती घेऊयात। रामनाथ, मुख्यमंत्र्यांनी 8 दिवस लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे आणि 8 दिवसानंतर हळूहळू सुविधा सुरू करू असं मुख्यमंत्री म्हणतायत। काय नेमकं या बैठकीत आता घडतंय? मुख्यमंत्र्यांनी 8 दिवस लॉकडाऊनचा इशारा दिलाय। भूषण, नक्कीच आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं लॉकडाऊन करायचा याविषयी सत्ताधारी पक्ष सकारात्मक असताना पाहायला मिळालं, तर विरोधकांनी मात्र व्यापारी वर्ग आणि त्याच पद्धतीनं कामगार आणि मजदूर आणि इतर जे घटक आहे यांच्याविषयीची भूमिका स्पष्ट केलेली आहे। मात्र आपण पाहिलं की राज्याचे जे मुख्य सचिव आहेत या मुख्य सचिवांनी 15 ते 21 दरम्यान अधिक तीव्र या ठिकाणी कोरोना होईल अशी भीती देखील व्यक्त केली होती आणि त्यानुसार आठवडाभर तरी लॉकडाऊन असेल असे स्पष्ट संकेत आता मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि आठवड्यानंतर नेमकं कोरोना वाढ कशा पद्धतीने होते याची चाचपणी केली जाईल आणि त्यानंतर काय काय मार्केटमध्ये सुरू ठेवायचं याविषयीचा निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीने स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। यामुळे आता 1 आठवड्याचा लॉकडाऊन जो आहे हा कडकडीत असेल अशा पद्धतीची माहिती सध्या मिळते। दरम्यान वेगवेगळे विषय जे आहेत या लॉकडाऊन बाबतचे समोर आलेले आहेत। नियम आणि अटी कशा असतील हे देखील या लॉकडाऊनवर पाहायला मिळणार आहे, कारण सत्ताधारी आणि विरोधक यांची ही बैठक पार पडल्यानंतर पार्सल जे आहेत म्हणजे हॉटेल्स आहेत या हॉटेल्समधून पार्सल द्यायचे का, मेडिकल सुविधा उपलब्ध असणार आहे, त्याच पद्धतीनं दूध विक्रेते जे आहेत हे देखील या ठिकाणी सुरू असणार आहेत। मात्र त्या पाठोपाठ इतर म्हणजे आपण पाहिलं की जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत इतर त्या सुरू राहणार आहेत का, त्यांच्यासाठीची किती वेळ दिली जाईल याविषयीची आता चाचपणी आणि नियम आणि अटी ज्या आहेत या समोर येतील। आठवडाभराचा हा लॉकडाऊन असणार आहे, कारण आपण पाहिलं की सुरुवातीलाच मुख्य सचिवांनी सांगितलं होतं की 15 ते 21 मध्ये हा कोरोना अधिक तीव्र होऊ शकतो। त्याची कारणच हीच आहेत की 13 तारखेला गुढीपाडवा आहे, तर 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे। या दरम्यान सर्वाधिक नागरिक घराबाहेर पडू शकतात आणि कुठेतरी कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ शकतो ही भीती वारंवार व्यक्त केली जात होती। आणि कालच राजेश टोपे यांनी देखील सांगितलं होतं की 15 दिवसापेक्षा अधिक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असे संकेत देखील त्यांनी दिले होते। आणि एकूणच सत्ताधारी पक्षातील इतर मंत्री आणि विरोधक जे आहेत यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट संकेत दिलेत की 1 आठवड्याचा कडकडीत लॉकडाऊन जो आहे हा महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे। खरे रामनाथ, मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा इशारा दिलाय। विरोधी पक्षांनी याला विरोध केला होता की सरसकट लॉकडाऊन नको, निर्बंध अधिक कडक करा असं विरोधी पक्षाचं म्हणणं होतं। काय नेमकं म्हणणं विरोधी पक्षांनी मांडलं आणि त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं? आपण पाहिलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट या ठिकाणी लॉकडाऊन नको अशा पद्धतीची भूमिका स्पष्ट केली, कारण आपण पाहतोय की महाराष्ट्रभर व्यापारी वर्ग जो आहे मग तो मोठा असू दे किंवा छोटा असू दे, उद्योजक आहेत, हे कुठेतरी अधिक संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। यामुळे या उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना आपण सुरुवातीला सांगितलं होतं की करात सवलत द्यावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाणार होती मुख्यमंत्र्यांकडे आणि त्याच पद्धतीनं भूमिका देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्र्यांकडे मांडताना पाहायला मिळालेले आहेत। कारण रोज जे मजदूर आहेत, कामगार आहेत, त्यांना देखील एक विशिष्ट पॅकेज या ठिकाणी राज्य सरकारकडून जर लॉकडाऊन करत असाल तर जाहीर करावं अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे। मात्र जर आता सरसकट लॉकडाऊन लावायचा झाला तर मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की व्यापाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि कुठेतरी कोरोनाला थांबवण्यासाठी, कोरोनाची चैन तोडण्यासाठी जे आहेत आपल्याला कठोर पावलं उचलावी लागणार आहेत आणि त्यासाठी काहीच सर्वसामान्य नागरिकांना, व्यापाऱ्यांना सोसावं लागणार आहे असे स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आठवडाभर हा कडकडीत लॉकडाऊन करावा लागेल अशा पद्धतीनं स्पष्ट भूमिका आता मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे व्यापाऱ्यांना आपण पाहिलं की लॉकडाऊन जरी करण्यात आला असला तरी इतर ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांच्याविषयीचे कठोर निर्बंध, अटी, शर्ती कशा पद्धतीने रामनाथ, आपण असेच संपर्कात राहा। आपण जाऊयात आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी
आता 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा इशारा दिलेला आहे. 8 दिवस कडकडीत बंद ठेवावं लागेल, त्याला पर्याय नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत. व्यापाऱ्यांशी बोलणं चालू आहे. एकीकडे विरोधी पक्ष म्हणतायत की सरसकट लॉकडाऊन नको, निर्बंध कडक करा. तर अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री मात्र ठाम आहेत की आता लॉकडाऊनला पर्याय नाहीये. काय नेमके परिणाम होऊ शकतात? नक्कीच जर आपण बघितलं तर एकीकडे मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम आहेत की 8 दिवसाचा लॉकडाऊन हा राज्यामध्ये करणं गरजेचं आहे. ती आता गरजच वाटू लागलेली आहे असं मत जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकीकडे व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे मेडिकल ऑफिसर्स जे आहेत त्यांनी देखील हेच मत व्यक्त केलेलं आहे की 15 दिवसाचा लॉकडाऊन हा राज्यामध्ये लावला पाहिजे, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग होणारी जी चेन आहे ती तुटली जाईल आणि अर्थात त्याचा फायदा होईल. मात्र याच एकूण भूमिकेला जे आहे ते एकीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मात्र विरोध दर्शवलेला आहे. सरसकट लॉकडाऊन नकोय, कडक निर्बंध करा असं विरोधकांनी जे आहे ते आपली भूमिका मांडलेली आहे. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी देखील पिंपरी चिंचवड संदर्भात महत्त्वाची भूमिका मांडलेली बघायला मिळते, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे या लॉकडाऊनमधून पिंपरी चिंचवडला वगळा असा ऑप्शन जो आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवलेला आहे. त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकीकडे जर विचार करतायत की कडक हा लॉकडाऊन ठेवणं सध्या गरज आहे, त्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा विरोधी पक्ष नेते जे आहेत ते काहीसे विरोध करताना बघायला मिळत आहेत. मात्र मेडिकल ऑफिसर्स जे आहेत ते या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाशी ठाम आहेत. त्याच्यामुळे अर्थात या सगळ्या गोष्टीमधून मुख्यमंत्री आता कशा पद्धतीनं मार्ग काढतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. या बैठकीमध्ये कोणाचंही एकमत झालेलं दिसत नाहीये. मात्र याच एकूण पार्श्वभूमीवर निर्णय जे आहेत ते काहीसे कडक करण्याच्या प्रयत्नामध्ये आता राज्य सरकार आहे. इतकंच नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये जर आपण बघितलं ना तर अनेक सुट्ट्या आहेत, बँक हॉलिडेज आहेत. याचाच फायदा एकीकडे राज्य सरकार उचलून 8 दिवसाचा कडक लॉकडाऊन देखील ठेवू शकतं. ही शक्यताही नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे आता काही वेळेतच मुख्यमंत्री आपली भूमिका जी आहे ती मांडणार आहेत. त्याच्यामुळे मुख्यमंत्री आता काय भूमिका मांडतील या सगळ्या गोष्टीमधून हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. निश्चित वैदेही पुन्हा तुमच्याकडे येतो. आपण जाऊयात आता नाशिकला. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर पुण्यात अमोल कविटकर सुद्धा आहेत. अमोल, तुमच्याकडे येतो. आधी आपण नाशिकला जाऊया. अभिजित, मुख्यमंत्री म्हणतात 8 दिवसांचा लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाहीये. एकूणच आपण या सगळ्या कोरोना काळामध्ये रिपोर्टिंग करतायत, किती गरज वाटते 8 दिवस लॉकडाऊनची? नाशिककर किंवा एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये या लॉकडाऊनमुळे कसा परिणाम होऊ शकतो? नक्कीच भूषण, अवघ्या काही वेळापूर्वीच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्या ठिकाणी कोरोना आढावा बैठक घेतली आणि ज्यावेळी राज्यामध्ये कडक निर्बंध जे आहे ते लागू केलेले आहेत सोमवारपासून, त्यानंतर रुग्णसंख्या वाढीचा दर जो आहे, टक्केवारी जी आहे ती कमी होत असल्याची माहिती जी आहे ती भुजबळ यांनी स्वतः आपल्याला काही वेळापूर्वी पत्रकार परिषद दिलेली होती. एकीकडे जर आपण पाहिलं तर सोमवारपासून कडक असे निर्बंध राज्यभरात लागू आहे. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकानं आणि सेवा वगळता इतर सर्व बाजारपेठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे बाजारामध्ये खरं तर नागरिकांची वर्दळ काहीशी कमी झाली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जो आहे तो रुग्णसंख्या वाढ जी आहे ती आता तिचा दर जो आहे तो हळूहळू कमी होतोय. ही एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल. तर दुसरीकडे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्यापाऱ्यांची एक बैठक 6:30 वाजता ऑनलाईन बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे. आता या बैठकीमध्ये व्यापारी नेमकी काय भूमिका घेत आहे खरं तर हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण जीवनावश्यक वस्तू असतील, अत्यावश्यक सेवा असतील, यांच्या बरोबरीने जी दुकानं आहेत इतर सुद्धा ती सुद्धा सुरू करावी. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास सोमवारपासून आम्ही दुकानं सुरू करू अशा पद्धतीचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि राज्यभरातल्या व्यापाऱ्यांनी दिला. त्यामुळे आता जी बैठक या सर्व व्यापाऱ्यांची सुरू आहे त्या बैठकीमध्ये व्यापारी देखील काय निर्णय घेत आहे हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे जर आपण विकेंड लॉकडाऊनचा जर विचार केला तर नाशिकमध्ये खरं तर पुन्हा तुमच्याकडे तो विकेंड लॉकडाऊनवर आपण त्याच्यावरती बोलूया. आपण जाऊयात पुण्यात. अमोल कविटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अमोल, आपण पाहतोय 8 दिवसाच्या लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असं दिसतंय. त्यांनी तसे संकेत दिलेत. कोरोनाची ही साखळी तोडायची असेल तर त्यासाठी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत. पुण्यामध्येही रुग्णसंख्या झपाट्यानं वाढतीये, अनेकांना बेड्स मिळत नाहीयेत. अशा वेळेला या 8 दिवस लॉकडाऊनचा निश्चित काय परिणाम होईल? आणि दुसरी गोष्ट, व्यापारी आणि एकूणच उद्योजक या निर्णयावरती काय प्रतिक्रिया त्यांची असू शकेल? भूषण, सगळ्यात महत्त्वाची बाब पुण्यामधली ही लक्षात घ्यायला हवी की जे पुण्याचं टास्क फोर्स आहे जे खास कोविडसाठी तयार करण्यात आलेलं आहे, त्यांच्या दाव्यानुसार जवळपास 14 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा कडक लॉकडाऊन हवा आहे, तरच आत्ताची
पुणे जिल्ह्यातली संसर्ग साखळी जी आहे ती तुटली जाऊ शकते. पुणे जिल्ह्यातली धोकादायक परिस्थिती ही की व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही आहेत, लसीकरणाच्या अडचणी आता हळूहळू दूर होत आहेत, दुसरीकडे रेमडेसिवीर मिळण्यासाठी वणवण करावी लागते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय उरलेला आहे असं मत जवळपास सगळ्यांचं होत आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रश्न उरला की व्यापारी महासंघाने जी काही भूमिका घेतलेली आहे त्याबाबतीत सुद्धा आज अजित पवार यांच्या बैठकीनंतर त्यांनी माहिती दिली की त्यांच्याशी चर्चा करून त्यांना कन्व्हिन्स केलं जाईल. याचाच अर्थ स्पष्ट आहे की लॉकडाऊन पुढे लावला जाईल आणि त्या संदर्भामध्ये व्यापाऱ्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल. भूषण, महाराष्ट्रासाठी आज पुण्यातनं आणखीन एक महत्त्वाची बातमी आली ती म्हणजे की आज पुण्यामध्ये थेट केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे स्वतः कोरोना निर्मूलन बैठकीमध्ये हजर झालेले होते. पुणे जिल्ह्यातली जी काही परिस्थिती आहे त्याबाबत केंद्र सरकार नेमकं काय काय करणार आहे या संदर्भातला आढावा त्यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत घेतला. आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रासाठी की जो काही वाद केंद्र आणि राज्य चाललेला होता या वादामध्ये काहीशी सकारात्मक बातमी हीच की जवळपास 1121 व्हेंटिलेटर आता महाराष्ट्राला येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये मिळणार आहेत. आणि हे व्हेंटिलेटर 700 व्हेंटिलेटर गुजरातमधून तर 421 व्हेंटिलेटर आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्राला मिळणार आहेत. त्यामुळं मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळू शकेल. जी आत्ता बेडची वणवण आपल्याला पाहायला मिळते त्यात पुणे जिल्ह्यासाठी जवळपास 165 खरे अमोल, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की हा एक दिलासा महाराष्ट्राला म्हणता येईल. आपण पुन्हा तुमच्याकडे येऊ, त्यापूर्वी आपण पाहूयात की पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती आणि नेमकं त्यांनी काय म्हटलं होतं. निर्णय घेताना सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन निर्णय घेतो. खासदार असतील, महापौर असतील, बाकीचे सहकारी असतील, तर दुसऱ्या बाबतीमध्ये अजून किमान एक आठवडा तरी पुणे पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीणला दुसऱ्या प्रशासनाला तो अधिकार त्या ठिकाणी द्यावा. व्यापारी वर्गाशी पण चर्चा उद्याच्याला पुन्हा इथले अधिकारी करतायत, त्यांना पण संपूर्ण वस्तुस्थिती आज हे शिल्लक आहे. खाजगी हॉस्पिटलची पण त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. पण बघितलं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीमध्ये मागणी केली आहे. त्याचबरोबर जसं आता आपण बघितलं की व्हेंटिलेटर्स, अधिकचे व्हेंटिलेटर्स राज्यासाठी मिळत आहेत, त्याबाबतीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काय म्हटलंय तेही आपण पाहूयात. कोरोनाच्या पुण्यातील आणि एकूण पुणे जिल्ह्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर आम्ही चर्चा करून एक बैठक केली. आत्ता केंद्राच्या 30 टीम्स या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत आणि त्या 30 टीम्स वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये परिस्थितीचा आढावा घेऊन आणखी काय करायला पाहिजे या संबंधीचा आपला अभिप्राय तयार केला आहे त्यांनी. पुण्यात सुद्धा पूर्वीचे कमिशनर आपले कुणाल कुमारांच्या नेतृत्वाखाली इथे टीम आलेली आहे. आपण पाहिलं, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी राज्याला दिलासा दिलाय आणि केंद्राची पथकं आता महाराष्ट्रात दाखल होतील. त्याचबरोबर आवश्यक त्या सर्व बाबी राज्याला पुरवल्या जातील असं ते म्हणतायत. आपण पुन्हा जाऊयात अमोल कविटकर यांच्याकडे. अमोल, आपण आता बघितलं की केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर असतील किंवा पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, या दोघांनीही प्रतिक्रिया दिल्या आणि अजित पवारांनी विशेषतः असं म्हटलं की आम्ही उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळा बाजार असेल किंवा इतर ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. काय नेमकी सध्या परिस्थिती आहे पुण्यात, या उपाययोजना पूर्ण झाल्याचं दिसतंय का? निर्णय जो रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये लोकांना अडचण निर्माण होत होती, अगदी वणवण फिरावं लागत होतं, मात्र तरीसुद्धा इंजेक्शन मिळत नव्हतं. त्यानंतर तातडीने निर्णय घेण्यात आला की या इंजेक्शनची रिटेल विक्रीला बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी 30 एप्रिलपर्यंत असेल. म्हणजे कोणाला जर रेमडेसिवीर इंजेक्शन जर हवं असेल तर ते संबंधित दवाखान्याच्या मेडिकलमध्ये उपलब्ध केले जाईल. यामुळं अशी अपेक्षा आहे की जो काही काळा बाजार होतो किंवा जी साठवणूक होती याला आळा घातला जाईल आणि याबाबतचे कडक निर्देश पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत. मात्र ही एक अडचण दूर होत असली तरीसुद्धा आणखीन एक महत्त्वाची अडचण ही आहे की पुणे शहरामध्ये व्हेंटिलेटर बेड्स जे नव्यानं सुरू करावे लागणार आहेत ते नेमके कधीपर्यंत होत आहेत. आत्ता जर आपण डॅशबोर्ड जर पुण्याचा पाहिला तर पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये एकही व्हेंटिलेटर बेड शिल्लक नाही आहे. इतकंच नाही तर जे ऑक्सिजन बेड आहेत त्याची संख्यासुद्धा अगदी 10च्या आसपास आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अत्यंत चिंताजनक परिस्थिती ही पाहायला मिळते. ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमध्ये काहीशी समाधानकारक परिस्थिती आहे, मात्र
जर संसर्ग जर आटोक्यात राहिला नाही तर पुढचे 4-5 दिवसामध्ये त्या ठिकाणी सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते. दुसरीकडे आज एक मोठा प्रश्न पुण्याचा मार्गी लागलेला आहे, तो म्हणजे लसीकरणाच्या बाबतीमध्ये पुण्याला गती मिळणं आवश्यक होतं, कारण पुणा राज्यातला सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. असं असताना केंद्रानं राज्याच्या माध्यमातून 1 लाख लस काल दिलेल्या होत्या. आज दुपारी पुन्हा 1,10,000 लस पुण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि उद्या 1,20,000 लस पुण्याला मिळणार आहेत, पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. म्हणजे एकूण 3,30,000 लस पुणे जिल्ह्याला या 3 दिवसामध्ये मिळणार आहेत. त्यामुळं लसीकरणाला दुसरीकडे गती येताना पाहायला मिळेल. मात्र पुणेकरांसमोरची सगळ्यात मोठी अडचण आहे व्हेंटिलेटर बेड मिळवणं आणि काही तासांनंतर ऑक्सिजन बेड सुद्धा मिळणं मुश्किल होईल असं आत्ता तरी दिसतंय. ठीक अमोल, आपण पुन्हा एकदा येऊ तुमच्याकडे. सध्या आपण पुन्हा एकदा ही बातमी प्रेक्षकांना सांगूयात. सध्याची सर्वपक्षीय बैठक सुरू आहे, त्यामध्ये 8 दिवसांच्या लॉकडाऊनचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय. कडक लॉकडाऊनला पर्याय नाही असं मुख्यमंत्री म्हणतायत. विरोधकांनी त्याला विरोध केलाय आणि या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय भूमिका मांडली ते आता आपण पाहूयात. आम्ही आपल्याला निश्चितपणे आश्वस्त करतो की आम्ही लोकांना एज्युकेट करण्याकरता त्याच्यामध्ये जाऊन बोलण्याकरता निश्चितपणे तयार आहोत. जी परिस्थिती आहे ती परिस्थिती समजायला तयार आहोत, पण लोकांची परिस्थिती तुम्हाला आणि आम्हाला समजून घ्यावी लागेल आणि त्याशिवाय काही मला असं वाटतं की हे सगळं होणार नाही. पण बघितलं, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ज्या प्रकारे सध्या कोरोनाचा संसर्ग वाढतोय ते चिंताजनक आहे, मात्र सरसकट लॉकडाऊन नको, तर कडक निर्बंध असावेत आणि त्या दृष्टीने जनतेला जागरूक राहण्यासाठी जे जे काही करावं लागेल त्यावरती भर दिला पाहिजे. आरोग्य यंत्रणा सुदृढ करायला लागेल, त्याच्यात काही उपाययोजना करायला लागतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 8 दिवसांनंतर एक सुविधा सुरू करू असं मुख्यमंत्री म्हणतायत. 8 दिवसांचा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जाते. तुम्ही एवढे विमानात आलेत का? विमानात सुरू नसेल ना? थोडं पुढे या, थोडं पुढे या. भाऊ काय सांगणार, काय या बैठकीचा सूर आहे? लॉकडाऊन लागणार आहे का? लॉकडाऊन लागणार आहे का? काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात? कोरोनाचा विस्फोट होतोय, काय परिस्थिती आहे? मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही सहभागी झाले होते, काय मतं मांडली तुम्ही? काँग्रेसची काय भूमिका आहे? एक बघा की गेल्या वर्षाचा जो अनुभव आहे तो फार भयानक आहे. आता यावेळेस तर ताटं वाजवू शकत नाही आणि दिवे पेटवू शकत नाही, पण मूळ प्रश्न आहे की जी काही परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली आहे, लसीकरण हे प्रॉपर झालं असतं तर आज आपल्याला एवढ्या मोठ्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पुढे जावं लागलं नसतं. पण जी काही आता जे आपण लॉकडाऊन करू आणि जे लोक याच्यामध्ये इफेक्ट होतील त्याला मदत देण्याचा जो इश्यू आहे त्यालाही तेवढंच गांभीर्यानं बघण्याची जरूरत आहे. आणि ही जी चैन आहे कोरोनाची ही पण तुटली पाहिजे. आज ज्याचं जळतं त्याला कळतं. आज मोठ्या प्रमाणात तरुण घरचे करते लोक या कोरोनाच्या आजारामध्ये त्यांचा मृत्यू होतो आहे आणि म्हणून त्या परिवारात काय परिस्थिती असेल त्याची जाणीव आपल्याला आहे आज. आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की लॉकडाऊन केला पाहिजे, पण तो गेल्या वेळेचा जो त्रासदायक लॉकडाऊन झालेला होता तसा लॉकडाऊन कृपया करू नका. नाव्यांचा प्रश्न असेल, छोट्या दुकानदारांचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नाला गांभीर्यानं बघून त्या पद्धतीचं एक प्लॅन करावा अशी सूचना आम्ही दिलेली आहे. अजूनही त्याच्यावरची चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांची काय भूमिका आहे याच्यावर? देवेंद्र फडणवीस काय म्हटले? आता विरोधी पक्ष तर या आशाही याच्यामध्ये राजकारण करतात आहेत आणि पहिले मदत जारी करा आणि नंतरच लॉकडाऊन करा अशा पद्धतीचं त्यांनी भूमिका घेतलेली आहे. सरकारची भूमिका त्याच्यामधली की याला थोडा वेळ लागेल, पण आता ही चैन थांबवण्याचा एक प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे आणि म्हणून आता ती चर्चा चालू आहे. शेवट आता त्याच्यावरचा कसा होतो ते आपल्याला कळेल. लॉकडाऊनमध्ये सर्वमत होत आहे का? लॉकडाऊन लागेल अशी शक्यता आहे का? चालू आहे त्याला. गेल्या 2 तासापासून ही चर्चा सुरू आहे. 5 वाजतापासून ही चर्चा सुरू झाली, अजूनही ही चर्चा सुरू आहे.
त्यामुळे राज्याच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये जिथपर्यंत एकमत होत नाही तिथपर्यंत ही चर्चा चालू आहे. पण जी काही परिस्थिती आज राज्यामध्ये याची झालेली आहे कोरोनाची, त्याच्यामध्ये रोज आज राज्यामध्ये 58,000 पॉझिटिव्ह पेशंट आपल्याला मिळते आहे. 400च्या जवळजवळ कोरोना पेशंट पॉझिटिव्ह मृत्युमुखी पडतात आहेत. आणि ही जी भयानक स्थिती आज आपल्या राज्यात निर्माण झालेली आहे तिलाही आटोक्यात आणण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य याच्यामध्ये आवश्यक आहे, अशी भूमिका सरकारच्या वतीने आणि काँग्रेसची पण हीच भूमिका आहे. मुख्यमंत्री म्हणतात कडक लॉकडाऊनशिवाय पर्यायच नाही, तर मग अशा वेळेस काय होईल? मूळ प्रश्न आहे की मागच्या वेळेस ताटं आणि दिवे आपण पेटवले, त्यालाही आपण लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं होतं. कारण की ही राष्ट्रीय महामारी घोषित जेव्हा केंद्र सरकारने याला केलेली आहे, गुजरातच्या माननीय हायकोर्टाने गुजरात सरकारला कसं फटकारलं हेही आपण 2 दिवसाच्या पहिले पाहिलं. आणि महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं राजकारण व्हावं हे बरोबर नाही. सगळ्यांना समजून या कोरोनासारख्या या महामारीतून महाराष्ट्राला कसं मुक्त करता येईल याचाही प्रयत्न झाला पाहिजे. याच्यामध्ये राजकारण होता कामा नये, ही काँग्रेसची भूमिका त्याच्यामध्ये आहे. राहिलं मदतीचा प्रश्न जो आहे त्यालाही काँग्रेसचं समर्थन आहे की जे गेल्या वेळेस जी काही 20 लाख कोटीची घोषणा झाली होती त्याच्यातला एक खडकू पण त्या गरिबांना मिळालेला नाही. पण राज्याने या पद्धतीचा एक प्लॅन करावा आणि ज्या लोक इफेक्ट होते त्याला मदत करावी, ही भूमिका काँग्रेसची आहे. हो, राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते, केंद्र सरकार राज्याकडे बोट दाखवते आणि या राजकारणामध्ये कुठेतरी सर्वसामान्य नागरिक भरला जातोय. यातून मार्ग कसा निघेल, सर्वसामान्याने दिलासा कसा मिळेल? मदतीची जी भूमिका आहे ती आम्ही राज्य सरकारला सांगितलेली आहे की मदती राज्याने, कारण की केंद्र काय केलं 20 लाख कोटीचं मागच्या काळातलं लोकांना त्याचा अंदाज आहे. म्हणून आता आम्ही केंद्राकडे बोट दाखवलेलं नाही. आम्ही राज्याला सांगितलं की आपण त्या पद्धतीची तयारी करून जी लोक याच्यात इफेक्टेड होतात त्याला मदत करण्याची भूमिका राज्य सरकारची असावी, ही भूमिका आम्ही मांडलेली आहे. आम्ही केंद्राकडे बोट दाखवलेलं नाही. केंद्राने सगळ्यात मोठं जे पाप केलेलं आहे, गेल्या वर्षाच्या ज्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लसीकरण हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग ठरू शकला असता, पण लसीकरणाला जे रॅशनिंग लावलं आणि भाजप विरोधी जे राज्य होते त्या राज्याला जे कमी लस दिली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रात पाहतोय. आपल्याला जो टार्गेट होता की रोज आम्ही जवळपास 6 लाख लोकांना लसीकरण करण्याचं आमचं टार्गेट होतं, पण जे लसीकरण आपण पाहिलं त्याला पुरवलं गेलेलं आहे ते अत्यल्प पुरवलं गेलं. आणि त्याच्यावरही आरोप करण्यात आला की राज्यांनी हे लसीकरण खराब केलं, वाया घातलं. एव्हरेजमध्ये आपण पाहिलं असेल की उत्तर प्रदेश असेल, गुजरात असेल, अनेक राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा म्हणजे जास्त टक्क्यामध्ये जवळपास उत्तर प्रदेशमध्ये तर 9% त्यांनी वेस्टेज घातलं, महाराष्ट्रात फक्त 3% वेस्टेज झालं. आणि हे सगळं असताना सुद्धा वरून आरोप करण्याची जी भूमिका केंद्राची राहिली, भाजपची राहिली, हे बरोबर नाही. मृत्यूवर राजकारण होता कामा नये. मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याची भूमिका जी आहे ती बदलली पाहिजे. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकत्रित येऊन या कोरोनाची साखळी तोडण्याची भूमिका सगळ्यांनी घ्यावी, अशीच आमच्या सर्व काँग्रेसच्या वतीनं आम्ही भूमिका मांडलेली. महाराष्ट्र में जो कोरोना की स्थिति आज बनी हुई है उसमें एक बड़ा मंथन लॉकडाउन के बारे में राज्य की सरकार की ओर से शुरू है. 5 बजे से उसकी चर्चा शुरू हुई, अभी भी चर्चा शुरू है. आपण बघितलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. अजूनही सर्वपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी राज्यात आठवडाभर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे तसे संकेत दिलेत. मात्र 2 दिवसानंतर या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात असं आता आपल्याला कळतंय. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनला पर्याय नाही असं म्हटलंय. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा या बैठकीत सांगितलंय. त्यामुळे मुख्यमंत्री आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.